नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, KB रोहमारे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 11वी विषय मराठी पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 3 नाटक साहित्य प्रकाराचा परिचय आपण करून घेत होतो। त्यामध्ये आपण नाटक प्रकारामध्ये दोन नाटक प्रकार या ठिकाणी अभ्यासलं। पहिलं संगीत नाटक, दुसरं प्रायोगिक नाटक आणि आता शेवटचा प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत, तो म्हणजे व्यावसायिक नाटक। हा नाटकाचा शेवटचा प्रकार आहे। तर व्यावसायिक नाटक काय आहे? पान नंबर 64 वरती बघा। व्यावसायिक नाटक 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावरून उभी राहिली। काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही। व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा आहे। लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरांवर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नाटकाचा शेवटचा प्रकार म्हणजे व्यावसायिक नाटक। बघा 19व्या शतकात मराठी रंगभूमीला लोकआश्रयावर या ठिकाणी ही मराठी नाटक या ठिकाणी मराठी रंगभूमी ही आश्रयावरती उभी राहिली, म्हणजे लोकांचा त्याला आधार किंवा लोकांचं त्यांना सहकार्य समाजाचं मिळालेलं होतं। आणि बघा काही अपवाद या ठिकाणी होते, ते अपवाद वगळता अन्य काही भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी या नव्हत्या। अन्य काही भारतीय भाषांमध्ये या ठिकाणी भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी या अस्तित्वात नव्हत्या। व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा म्हणजे 100 वर्षापेक्षा अधिक काळाची या ठिकाणी परंपरा ही लाभलेली आहे। या माध्यमातून किंवा या व्यावसायिक म्हणजे नाटक या कला प्रकारातून लोकरंजन त्याचबरोबर लोकांचं प्रबोधन या दोन्ही स्तरावरती मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत गेली किंवा प्रगल्भ आता सध्याही होत आहे। हे या ठिकाणी या नाटकाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा मराठी नाट्यभूमीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। पुढचा परिच्छेद बघा 65। केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो। प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो। समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली। बघा व्यावसायिक नाटकाचा नेमका अर्थ काय आहे? व्यावसायिक नाटकाचा दृष्टिकोन काय आहे? तर बघा, तर केवळ व्यावसायिक हेतू किंवा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नाट्यलेखक या प्रकारचं नाट्यलेखन ते करतात किंवा लिहितात व तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग ते करत असतात किंवा केला जातो। प्रेक्षकांना आवडेल ते व तसेच देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो। बघा या नाटक प्रकाराचं वैशिष्ट्य असं आहे की या नाटकाकडे फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं जातं। मग जे श्रोत्यांना प्रेक्षकांना हवं तेच त्या ठिकाणी दिलं जातं। थोडक्यात श्रोत्यांच्या किंवा प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा विचार या नाटकामध्ये केला जातो। हे या नाटकाचं विशेष मानलं जातं। यामध्ये विषय काय असतात या नाटकामध्ये, व्यावसायिक नाटकामध्ये? तर यामध्ये समाजातील जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, ज्वलंत समस्या आहेत, त्या घेऊन त्यातील वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची काय झालेली आहे? निर्मिती केली गेलेली आहे। म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यावसायिक नाटकांची काय केली जाते? निर्मिती ही केली जाते। बघा व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य बघा, व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात। बघा व्यावसायिक नाटक हे किंवा या नाटकाच्या माध्यमातून काय केलं जातं? समाजातील ज्या समस्या आहे त्या या नाटकाच्या माध्यमातून समाजासमोर या ठिकाणी मांडल्या जातात। हे या व्यावसायिक नाटकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य बघा, व्यावसायिक नाटकाचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजन असतं।
बघा व्यावसायिक नाटकाचं दुसरं वैशिष्ट्य, याचं मुख्य स्वरूप काय असतं तर बोध देणं नाटकाचा आस्वाद घेणाऱ्यांना आणि त्याचबरोबर त्यांचं मनोरंजन करणं, हा या ठिकाणी महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा स्वरूप हे व्यावसायिक नाटकाचं आपल्याला सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य, गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. बघा रंग किंवा गंभीर जे नाटकाचे विषय असतील व्यावसायिक नाटकामध्ये, तर ते पाहत असताना काय की जो लेखक किंवा जो दिग्दर्शक असतो तो या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनावरील जो काही ताण आहे तो कमी व्हावा यासाठी काळजी तो व्यावसायिक नाटकामध्ये तो घेत असतो किंवा व्यावसायिक रंगभूमीवर घेतला जातो. पुढचं चौथं वैशिष्ट्य बघा, नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. नाटक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक नातं निर्माण करण्याचं काम या व्यावसायिक नाटकातून केलं जातं, हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य पाचवं, व्यावसायिक नाटकाचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. बघा व्यावसायिक नाटकाचे जे काही विषय आहे किंवा त्याचा भर कोणत्या विषयावरती दिला जातो, कौटुंबिक विषय असतील, पौराणिक विषय असतील, सामाजिक विषय असतील आणि ऐतिहासिक विषय असतील, या विषयांना घेऊनच व्यावसायिक नाटक काय केलं जातं, लिहिलं जातं, हे नाटकाचं वैशिष्ट्य. सहावं, प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकाची मांडणी केली जाते. सर्वात महत्त्वाचं, प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून या नाटकाची निर्मिती केली जाते. म्हणजे प्रेक्षकांच्या ज्या काही रुची अभिरुची असतील, आवडीनिवडी असतील, त्या लक्षात घेऊनच व्यावसायिक नाटकाची या ठिकाणी निर्मिती केली जाते. पुढचं सातवं वैशिष्ट्य, विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. बघा विनोद निर्मिती, यामुळे प्रेक्षक वर्ग आकर्षित होतो. त्यामध्ये उपहास याद्वारे विनोद निर्मिती होते. श्लेष असेल किंवा शाब्दिक कोट्या असेल, या माध्यमातून नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन हे केलं जातं किंवा होईल असे संवाद रचना व्यावसायिक नाटकामध्ये घेतली जाते किंवा व्यावसायिक नाटकात आवर्जून याचा उल्लेख केला जातो, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणि आठवं शेवटचं वैशिष्ट्य, व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू असतात. बघा व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध देणं, ज्ञान शिक्षण देणं, मनोरंजन करणं, प्रेक्षकानुनय म्हणजे प्रेक्षकानुसार, प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक नाटकाचा हा हेतू या ठिकाणी असतो, हे झालं शेवटचं वैशिष्ट्य. आणि बघा एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ऑल दी बेस्ट, लेखक व दिग्दर्शक. ऑल दी बेस्ट लेखक हे देवेंद्र पेम आहे आणि त्यांनीच हे नाटकाचं दिग्दर्शनही केलेलं आहे. या नाटकात गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगाने केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हे नाटक यशस्वी ठरलेले आहे. बघा ऑल दी बेस्ट नावाचं नाटक आहे. या नाटकाचं लेखन देवेंद्र पेम यांनी केलेलं आहे आणि त्याचं दिग्दर्शनसुद्धा देवेंद्र पेम यांनीच केलेलं आहे. आणि या नाटकाचा जो विषय आहे तो अतिशय या ठिकाणी गंभीर आहे, पण तो गंभीर विषय विनोदी अंगाने केल्यामुळे काय केलेलं आहे, केल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हे नाटक आज मिथिला या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे. असं या ठिकाणी नाटकाचे आपण 3 प्रकार या ठिकाणी अभ्यासले. आणि पुढचा घटक बघा काय आहे, वेगवेगळे नाटककार दिलेले आहेत, त्या नाटकांचे किंवा वेगवेगळे नाटककार आहे आणि त्यांनी लिहिलेल्या कलाकृती म्हणजे नाटकं कोणती आहेत तेही या ठिकाणी दिलेलं आहे. प्रसिद्ध असे मराठी साहित्यातील नाटक आहे. बघा विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला. मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या नाट्य परंपरेला गती दिली. काल परिवर्तनाला सामोरे जात
ती परंपरा अखंडपणे चालू राहिली. मराठीतील काही प्रमुख नाटककार व त्यांच्या काही नाट्यकृतींची नावे खालीलप्रमाणे आहेत. बघा, विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला. हा प्रयोग या ठिकाणी यशस्वी मनोरंजनाच्या दृष्टीनं बोधपर या ठिकाणी महत्त्वाचा होता. हे नाटक या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं होतं. म्हणजे इथून नाट्य परंपरेला मराठी साहित्यामध्ये सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार जे काही अण्णासाहेब किर्लोस्कर होते यांनी या नाट्य परंपरेला काय दिली, गती दिली. आणि काल परिवर्तनाला सामोरं जात ती परंपरा अखंडपणे चालू राहिलेली आहे. आणि मराठीतील काही प्रमुख नाटककार व त्यांच्या नाट्यकृतींची नावं खालीलप्रमाणे आहेत. बघा, पहिले गोविंद बल्लाळ देवल अर्थात गोब देवल यांच्या नाट्यकृती आहेत संगीत शारदा, संगीत संशय कल्लोळ. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं बघा दुसरे नाटककार आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, त्यांच्या नाट्यकृती आहेत वीर तनय मूकनायक. पुढचे नाटककार आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, त्यांचं कीचकवध, भाऊबंदकी हे नाटक. राम गणेश गडकरी यांचं प्रेम संन्यास, भावबंधन, एकच प्याला हे अतिशय प्रसिद्ध असं नाटक या ठिकाणी आहे. वि दा सावरकरांचे नाटक बघा संगीत संन्यस्त खडक, संगीत उत्तर क्रिया हे सावरकरांची 2 नाटकं आहेत. त्यानंतर प्रके आत्रे यांचं साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, वसंत कानेटकर. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू ही 2 नाटकं या ठिकाणी कानेटकरांची प्रसिद्ध आहेत. विवा शिरवाडकर यांचं नटसम्राट नाटक, वीज म्हणाली धरतीला हे दुसरं नाटक. त्यानंतर बघा पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार ती फुलराणी ही 2 नाटके. विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, सकाराम बाइंडर ही 2 नाटकं. दत्ता भगत वाटा पळवाटा, जहाज फुटला आहे. त्यानंतर प्रेमानंद गजबी, किरवंत, छावणी हे नाटक आहे त्यांचे. जयवंत दळवी यांचे महासागर, बॅरिस्टर आणि इरावती कर्णिक यांचं गाशा, बाळकडू ही नाटक या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर मनस्विनी लता रवींद्र यांचं अमर फोटो स्टुडिओ, अलविदा इत्यादी इत्यादी अशा प्रकारचे नाटककार आणि त्यांची ही मराठी साहित्यातील गाजलेली ही नाटके या ठिकाणी आज आपण बघितली. तर आपण विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नाटक परिचय मधील शेवटचा जो काही घटक आहे नाट्यप्रयोग सांघिक कलाविष्कार हा घटक जो काही राहिलेला आहे तो आपण पुढच्या तासाला या ठिकाणी अभ्यासू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.